बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 17. दिवाळीची सुट्टी पडलेली. गौतम गावी आलेला. 6 परीक्षा नुकतीच संपलेली. त्यामुळे सुट्टीत पेपर तपासणीचं काम जोरात चाललेलं. सकाळी तो पिंडीला जात होता. काम असेल तर आईला शेतात मदत करायचा. परवाच तो आईसोबत भात कापायला शेतात गेलेला. मागास भात होतं, त्यामुळे वेळानं कापणी झाली. गौतमची बायकोही गौतम बरोबर शेतात होती. अलीकडं आईला काम झेपायचं नाही. तिचा दम्याचा आजार वाढतच चाललेला. दिवसभरात ती कितीतरी वेळा झाडाखाली बसली. काय करणार, बिचारला उभा राहायचं अवसान नव्हतं. लेकाच्या संसारासाठी राबत होती. गौतमनं तिला कोल्हापूरला दवाखान्यात दाखवून आणलेली. डॉक्टरनं औषधं दिलेली, पण औषध वेळेवर खायची नाही. औषधं संपली तर परत आणावी लागतील याची तिला भीती. लेकाचा फाटका हात तिला दिसत होता. गौतमला हे सगळं कळत होतं. शेतात त्या दिवशी तिला धाप लागलेली बघून गौतमनं ठरवलं, आता पगार सुरू झाला की पहिला आईला कोल्हापूरला न्यायची, मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करायची. भास झाला आता. किती राबायचं माणसानं. शेत ही लावून टाकूया म्हणजे आईच्या जीवाला ताप नाही. तोपर्यंत एखादं मूल होईल. आई खेळवत बसल मुलाला दिवसभर. बिचाऱ्यानं उभ्या आयुष्यात सुख ते कधी भोगलंच नाही. नुसती राब राब राबती. तिच्या जीवाला काय वाटत नसेल. अशा किती आया बाया मातीत जन्माला येऊन मातीतच मरत असतील. वाट्याला आलेलं भोग नशीब समजून भोगत राहायचं. कुणाविषयी तक्रार नाही. काय हे आयुष्य. आता आपण आईला जपलं पाहिजे. म्हातारपणी तिला सुख दिलं पाहिजे. गौतम आज जुनी सायकल घेऊन वाड्याला गेलेला. कारखाना नुकताच सुरू झालेला. 2-3 कारखान्यांच्या गबाळ्याच्या टोळ्या त्यांच्या गावात उतरलेल्या. त्यामुळे उसाची तोड जोरात सुरू होती. सकाळी सकाळी हातात इंग घेऊन लोक वाडं तोडायला शेतात पळायचे. गौतमनं भराभर सायकल भरून वाडं तोडलं. पेंड्या बांधल्या, सायकलमधल्या गाळ्यात ठेवल्या आणि तो माघारी वळला. येताना वाटत त्याला त्याचा शाळेतला जुना दोस्त भेटला. तो हातात दोरी इंगा घेऊन वाड्याला निघालेला. यानं 7वीत शाळा सोडलेली. त्याला बघताच गौतमनं सायकल थांबवली. तसंही भरलेली सायकल दाबून त्याचा जीव घायगुतीला आलेला. शशी, वेळ केलास? वेळ कुठं? एक बिंडा टाकून आलोय घरात. दुसरा तोडून ठेवलाय, तो आणाय निघालोय. तुझ्यासारखा मी मास्तर आहे होई? गौतम हसला. मास्तर आणि काय म्हशी बाळगून येतोय? शशीला त्यानं विचारलं. मास्तर लोक बाळगतात की, गेसाच्या शेण्यापुरत्या, नाहीतर त्यांना काय गरज आहे म्हशी पाळायची. आमचं तसं नाही. म्हशीच्या दुधाच्या जीवावरच आमचा संसार आहे. शेतात काय पिकलं तर पिकलं, नाही तर हुकलं. शशीनं एका वाक्यात शेतकऱ्याचं अर्थकारणच सांगितलं. एखाद्या अर्थशास्त्रज्ञाला एवढं सांगण्यासाठी पुस्तक लिहावं लागलं असतं. शशी, काय चाललंय? काय नाही गौतम, 4 म्हशी आहेत. यावर्षी बामणाचं एकरभर रान केलंय. खाऊन पिऊन सुखी आहे बघ. कुणामुळं हात पसरायची काय गरज नाही. मास्तरांसारखं गाडीवरनं आम्ही फिरत नाही. खरं बरं आहे. बघितलंस काय माझी ही गाडी? गौतमने सायकलची घंटी वाजवली. हसला. शशीही हसला. गौतमला काय म्हणायचं होतं ते त्याला कळलं. गौतम, अजून पगार सुरू व्हाया नाही वाटतंय. आता झाली की 5-50 वर्ष. अशी कशी तुझी ही शाळा रे?
आम्ही ऊस भांगायला गेलो तर त्या संध्याकाळीच पगार मिळतोय. येताना भिंडाभर चारा बी मिळतोय. आणि तुला 5-6 वर्ष पगारच नाही म्हणतोस. आता मिळेल पगार. गौतमनं सारवासारव केली. आता नियमच शासनाचा तसा आहे. मग काय करणार? पगार सुरू झाला की तुला सांगतो की. बघ, नाहीतर पगार सुरू झाल्यावर आम्हाला विसरशील. नाहीतर मास्तरांचं काय सांगता यायचं नाही बाबा. गावातलं निम्म मास्तर तसंच आहेत. कुणाकडे ढुंकून बघित नाहीत. मी तुला तसा वाटलो काय? चल, वेळ झालाय, निघूया आता. गौतमने विषय वाढवला नाही. शशी आता गावातल्या शिक्षकांच्यावर घसरणार हे त्याला माहीत होतं. त्याचं तरी काय चुकीचं होतं म्हणा. गावातले अर्धे अधिक फुलपगारी मास्तर असेच होते. शशीला रोप देऊन गौतम सायकल दामटीत घराकडे आला. सकाळी 9ची वेळ. गौतम तालुक्याच्या स्टँडवर एसटीची वाट बघत थांबलाय. शाळेकडे जाण्यासाठी याच स्टँडवर त्याला एसटी बदलावी लागायची. तिठ्यावर उतरून मग तो साळगावची वाट तुडवायचा. स्टँडवर उतरल्यावर त्याला अर्ध्या तासाने एसटी मिळायची. वडाप लवकर भरलं तर कधीतरी वडापनंही जायचा. तोवर तो एखादं वर्तमानपत्र विकत घेऊन वाचायचा, नाहीतर नुसतं स्टँडमधील रहदारीकडे बघत बसायचा. आताही त्याचं तेच चाललेलं. हातात बॅग घेतलेली नाही तर पाठीला सॅक अडकवलेली नोकरदार माणसं धावपळ करताना दिसत होती. स्टँडच्या डाव्या बाजूला पाखरांचा थवा बसल्यागत कॉलेजच्या पोरापोरींची गर्दी झालेली. पोरं पोरींच्याकडे बघत खिदळत होती. काही जण चौकशी कक्षाजवळच्या लोखंडी ग्रिलवर बसून गप्पा मारत होती. एसटीतून उतरलेली लोक लगबगीने मुतारीकडे जात होती. एक फाटकाचा माणूस डोक्यावर साळोत्यांचा बिंडा घेऊन एसटीच्या दारातून आत शिरण्याचा प्रयत्न करीत होता. दाराजवळची गर्दी त्याला मागे ढकलत होती. 2 चाकी मोडक्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती भीक मागत होती. केस पिंजारलेली त्याची बायको बाकावर बसलेल्या लोकांसमोर त्याला ढकलत नेत होती. रात्रभर प्रवासानं शिनलेले चालक व वाहक चहा पिण्यासाठी कॅन्टीनमध्ये जात होते. काही प्रवाशीही चहा घेत होते. भज्यांचा खमंग वास सगळ्यांच्या नाकात शिरत होता. स्टँडच्या आतच बेकरी होती. वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे, ब्रेड, भडंग, फरसाणा, नानकटाई, डेअरी प्रॉडक्ट्स विकायला ठेवले होते. त्याच्यासमोर नवनाथ फ्रूट व ज्यूस सेंटर होते. त्याच्या डाव्या बाजूला समाधान स्नॅक बार, नाश्ता आणि कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी, पोहे, शिरा, उपीट, पुरी भाजी, मिसळ, वडापाव, वडा सांबार, अख्खा मसूर 30 रुपये, चपाती भाजी 20 रुपये असा ठळक बोर्ड नजरेत भरत होता. स्टँडच्या भिंतीवर आपले बसस्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा, कचरा कुंडीत टाका, छोटे कुटुंब सुखी कुटुंब, एड्सपासून सावधान, मेरा भारत महान अशा अनेक सूचना व घोषणा रंगीत अक्षरात लिहिल्या होत्या. स्टँडच्या सर्व कोपऱ्यात कचरा कुंड्या ठेवल्या होत्या. सातारला जाणारी गाडी फलाट क्रमांक 7 वर थांबली आहे. कृपया प्रवाशांनी आपल्या बॅगा व साहित्य सांभाळावे. वाहकांना सुटे पैसे द्या. प्रवाशांनो, खाजगी एजंटपासून सावध रहा. आपली फसवणूक होऊ शकते. अशा सूचना माईकवरून दिल्या जात होत्या. मध्येच सोने तारणावर कर्ज व गृहकर्ज देणाऱ्या बँकेची जाहिरात लावली जायची. नवनाथ रसवंती ग्रहातील घुंगरांचा आवाज त्यात मिसळला होता. एसटी येताच माणसं पळत जात होती. आत शिरण्यासाठी एकमेकांना ढकलत होती. हे पॉपकॉर्न, लेमन गोळ्या, शेंगदाणे, शेंगदाणे असे ओरडणारे विक्रेते पॉपकॉर्न, शेंगदाणे, लेमन गोळ्या, खारी डाळ, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी विकण्यासाठी गर्दीतनं वाट काढीत काढीत एसटीत शिरत होते. एसटी सुटण्यापूर्वी विक्री करायची असल्यानं त्यांची धावपळ चाललेली. स्टँडच्या आवारातच उजव्या बाजूला गणपती मंदिर होते. त्याच्या पायरीवर 2 भिकारी भीक मागत बसले. काही श्रद्धाळू प्रवासी त्यांच्या पुढ्यातल्या ताटलीत सुट्टे पैसे टाकूनच देवदर्शनासाठी आत जात होते. मंदिराला लागून असलेल्या शायनिंग हेअर सलून मधला पोऱ्या स्वतःच्याच केसावर पाणी मारून आरशात निरखून बघत होता. त्याच्यासमोर व्यंकटेश पे अँड पार्किंगचा बोर्ड लावला होता. तिथं दाटीवाटीनं दुचाकी गाड्या उभ्या होत्या. तिथं स्टँडच्या बाहेर रस्त्याकडेला पानटपरी होती. काही प्रवासी तिथं सिगारेट ओढत होते.
पानटपरीत दर्शनी भागात वेगवेगळ्या गुटख्यांच्या माळा अडकवलेल्या होत्या. छोट्या बरण्यांमध्ये बडीशेप, चॉकलेट ठेवली होते. त्यासोबतच सिगारेटची पाकिटं रचून ठेवली होती. पान टपरीवाला येणाऱ्या गिरायकाला पुण्य वाटत असल्यागत सिगारेट, गुटखा, मावा, मसाले, पान देत होता. पान टपरीला लागून फळं विकणारे 2 गाडे उभे होते. तिथंच हार विकणारा हातात हार घेऊन गिरायकांची वाट बघत उभा होता. वडापचे ड्रायव्हर तोंडातला गुटखा चगळत थट्टा मस्करी करीत होते. गौतमची नजर अशी सभोवती भिरभिरत असतानाच कुणाची तरी हाक कानावर पडली. पाटील सर, अलभ्य लाभ. गौतमनं वर बघितलं. लवटे सर समोरच उभे, खांद्यावर बॅग अडकवलेली, स्वारी धापा टाकत होती. लवटे सर म्हणजे माजी आमदार जगन भोसलेंच्या हायस्कुलातले शिक्षक. त्यांचं गाव सांगली जिल्ह्यातलं कुठलं तरी. त्यांचाही विषय मराठी. मराठी विषयाच्या ट्रेनिंगमध्ये गौतम व त्यांची भेट व्हायची, त्यामुळे ओळख दाट झालेली. माजी आमदार जगन भोसले तसा कुप्रसिद्ध राजकारणी, गुंड प्रवृत्तीचा, तालुक्यातच राहायचा. सगळ्या अवैध धंद्यांना अप्रत्यक्षपणे त्याचं संरक्षण. 10 वर्ष आमदारकी भोगलेली. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकांनी पाडला. शेवटी जनता हाच परमेश्वर. माजी आमदाराची तालुक्याच्या गावात शिक्षण संस्था होती. आमदारकीच्या काळात त्यानं काढलेली. त्याच्या 4 शाखा होत्या. तालुक्यात 2 तर 2 शाखा खाली कोकणात होत्या. लवटे सर तालुक्यातल्या मुख्य शाखेतच होते. नमस्कार, अलभ्य लाभ. एवढ्या सकाळी आपलं दर्शन. किती वाजता बाहेर पडलाय घरात ना? गौतमनं वर्तमानपत्र मिटवलं. गावासनं यायला 2-1 तास लागतात. 7च्या दरम्यान बाहेर पडलोय की. चला चहा घेऊया. दोघेही कॅन्टीनमध्ये गेले. कॅन्टीनमधील बाकड्यावर बसत गौतमने विचारलं, मग काय म्हणते शाळा? संस्थापक आहेत काय व्यवस्थित? आता काय सांगायचं तुम्हाला, कुत्र्याची शिपूट वाकडी ती वाकडीच. नळीत घातली म्हणून सरळ होती या काय? काय झालं? आताही त्रास आहे का संस्थापकाचा? तुम्हाला आता माहीत आहे की अवघड जागी दुखणं. आता बोलायची बी चोरी झाली या. तोवर टेबलावर चहा आला. चहाचा ग्लास हातात घेत गौतम म्हणाला, आताही पैसे मागतात का? पैसे? पगारालाच महिन्याला 4% कटिंग लावलंय. काय सांगताय? तुम्ही कोणीच विरोध करत नाही? कोण विरोध करणार? संस्थापकाची गांड धरून आहेत सगळी. बोलणारा वाकडा. साधं ऊ केलं तरी त्याच्या कानावर जातंय. मग बोलायचं धाडस कोण करतंय? सगळ्या शाळेतनं पैसे गोळा होतात. नाही देऊन काय करत्यात? नाहीतर बदलीची तलवार डोक्यावर टांगून ठेवली या प्रत्येकाच्या. मग कोण कशाला नादा लागतंय? काहींनी तोंड उघडून बघितलं हो सर. मग एकट्या एकट्याला गाठून त्याचा काटा काढला. हे फारच वाईट हो. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेला माणूस असं वागल असं वाटत नाही. अहो, घाणीतला पैसा जिभेवर घेणारी जात आहे ती. जोड्यानं मारावं असा राग येतोय. पण काय करायचं? पैसे काढायची संधी शोधत असतोय हा भडवा. तुमच्या पुढ्यात म्हणून बोलायचं. साधा खडूचा बॉक्स कधी शाळेला दिला नाही. मी इतकी वर्ष आता नोकरी करतोय. शाळा बांधायची हाय, काढा पैसे. निवडणूक आली, काढा पैसे. प्रचाराला फिरायचं ते वेगळंच. व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवा, काढा पैसे. नारळ फोडायला मात्र संस्थापकच पाहिजे. शाळेचं गॅदरिंग झालंच पाहिजे, काढा पैसे. कशाला पैसे काढायचं हो? शाळा म्हणजे धंदा झाला यांचा. घ्या चहा घ्या, थंड होतोय. कुठं कर्मवीर भाऊराव पाटील आणि कुठं ही वांडर. पैशासाठी यांनी ज्ञान मंदिराचा तमाशा करून टाकलाय. पैशाचा अड्डाच म्हणा. दोघेही काही वेळ बोलले नाहीत. लवटे सर म्हणाले, चला बाहेर झाडाच्या सावलीत उभारूया. लवटे सरांनी चहाचे पैसे दिले. गौतमच देत होता.
त्याने देऊ दिले नाहीत. बाहेर आल्यावर गौतमने विचारलं, सर, दिवाळी कशी गेली? कुठली दिवाळी? डोंबलाची? तुम्हाला माहीत नाही? मागच्या रविवारी आमदार साहेबांच्या पोरग्याचं लग्न झालं ते. अहो, 15 दिवस आमचं त्यात गेलं. दिवाळी बोंबालली गावातच. म्हणजे तिथं बी त्यानं आई घातलीच काशीत? असं काय केलं एवढं चिडायला? तुमचं डोकं फिरलं ऐकून. पोराच्या लग्नाच्या आधीच संस्थापकानं 4 मुख्याध्यापकांची मिटिंग घेतली. त्यांना दम दिला. सांगितलं, हे तुमच्या घरचंच लगीन आहे समजायचं. माझा मान तो तुमचा मान. लग्नात काय बी कुचराई होता कामा नये. पाहुणं तालेवार आहेत, त्यांच्यापुढे नाचक्की नको. तुमच्याकडून मी कोणताही आहेर स्वीकारणार नाही. खरं आत्ताच सांगतो, सगळ्या 4 शाखेतल्या कर्मचाऱ्यांची मिटिंग घेणार आहे मी. त्यावेळी स्वखुशीने या कार्यक्रमासाठी प्रत्येकानं 15,000 जाहीर करायचं. आणि आमच्या मुख्याध्यापकांनी गप माना डोलावल्या. मला आमच्या मुख्याध्यापकानं हे नंतर सांगितलं. सगळ्यांनी दिलं मग पैसे? नाही देऊन काय करणार? मुख्याध्यापकांनी झक मारली म्हटल्यावर दुसरा कोण कशाला बोलतोय? त्याच्या दुसऱ्याच दिवशी सगळ्या शाखेतल्या कर्मचाऱ्यांची मिटिंग मेन शाखेत घेतली बघा. मिटिंगला लाळगोटे संचालकही होते. तेच मग तावातावात बोलत होते. म्हणाले, साहेबांच्या मुलाचं लगीन आहे, सगळ्यांनी राबायचं, दिल ती जबाबदारी पार पाडायची. सुट्टीत गावाला जायचं नाही, सगळ्या कामाचा रिपोर्ट द्यायचा. सगळे शांत बसले होते. त्यावेळी मुख्याध्यापकाने तर कहरच केला. आदेश ठरल्याप्रमाणे त्यांनी साहेबांची भरमसाठ स्तुती केली. आपण वैयक्तिक 15,000 देतोय, प्रत्येक शिक्षकानं 10,000 आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 5,000 द्यावा असं जाहीर केलं. आणि मग काय सांगायचं पाटील सर, पैसे जाहीर करायची स्पर्धाच लागली. कुणी नाही म्हणालं नाही. संस्थापक मध्येच उठून म्हणाला, मला काय पैशाची गरज नाही. खरं तुम्ही एवढं प्रेमानं देताय तर मी नाही म्हणणार नाही. रांडच्याला लाज बी वाटली नाही बघा. गौतम निशब्द. पुढे काय बोलावं त्याला सुचेना. तो लवटे सरांच्या तोंडाकडे बघतोय. लवटे सर बरेच दिवसापासून असला डोक्यावरचा भार हलका झाल्यागत शांत. कर्मवीर अण्णा असते तर त्यांना हे ऐकून उलटी झाली असती. गाडी आली. पुन्हा भेटूया. उरलेलं महाभारत सवडीनं ऐकूया. गौतम गडबडीनं उठला. गाडीत जाऊन बसला. थोड्याच वेळात गाडी सुरू झाली. त्याचं मन मात्र जगन भोसलेच्या शाळेभोवतीच फिरत होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.